नमस्कार. मी डॉक्टर सुनीता गणेश तोंडगे, आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. आज मी आपल्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी किंवा अस्पष्टीकृत वंध्यत्व म्हणजे काय ते सांगणार आहे. ओपीडीमध्ये येणाऱ्या 80% महिलांमध्ये इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात येते की वंध्यत्वाचं नेमकं कारण काय आहे. पण 20% महिला अशा असतात की त्यांच्यात प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरही कारण कळत नाही. अशा कंडिशनला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असे म्हणतात. जोडप्यामध्ये महिलेचे वय 30 पेक्षा कमी आहे आणि 1 वर्ष प्रयत्न करून पण बाळ राहत नाही, किंवा 30 पेक्षा जास्त आहे आणि 6 महिने प्रयत्न करून पण बाळ राहत नसेल, तर आता घाई करा. कारण 30 पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांमध्ये दर वर्षाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस 2% कमी होतात आणि 30 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये दर वर्षाला 9% प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे लवकरात लवकर फर्टिलिटी क्लिनिकला व्हिजिट द्या. पेशंट जेव्हा आम्हाला सांगते की माझी पाळी नियमित आहे, सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आहेत, तरी पण प्रेग्नन्सी का राहत नाही, तेव्हा आम्ही डिटेल अनालिसिस सुरू करतो. त्यामध्ये महत्त्वाच्या 3 टेस्ट केल्या जातात. एक म्हणजे सोनोग्राफी, दुसरी ब्लड टेस्ट आणि तिसरी म्हणजे सिमेन अनालिसिस. सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा अंडाशयाला गाठ आहे का, किंवा गर्भाशयाला गाठ आहे का, किंवा गर्भाशयामध्ये पडदा असेल, किंवा काही कंजेनायटल अनॉमलीज म्हणजे कधी कधी पेशंटमध्ये 2 युट्रस असतात, या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात येतात. ब्लड टेस्टमध्ये अँटीमुलेरियन हार्मोन किंवा ओव्हेरियन रिझर्व्ह किती आहे, म्हणजे अंडाशयाची बीज तयार करण्याची क्षमता कमी झाली का, हे लक्षात येते. तिसरी गोष्ट म्हणजे सिमेन अनालिसिस. यामध्ये पुरुषाचे शुक्राणू लॅबमध्ये कलेक्ट केले जातात. त्यांची संख्या किती आहे, शुक्राणूंची मोटिलिटी किती आहे, किंवा छोटे छोटे डिफेक्ट असतील तर हे डायग्नोज होतात. आणि या तिन्ही टेस्ट नॉर्मल असतील आणि प्रयत्न करून पण प्रेग्नन्सी राहत नसेल, तर आपल्याला दुसऱ्या स्टेपला, सेकंड स्टेपमध्ये पेशंटची 2 टेस्ट केली जातात. ती म्हणजे एक हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी आणि दुसरी फॉलिक्युलर मॉनिटरिंग. हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी ही टेस्ट पाळीच्या 8व्या-9व्या दिवशी केली जाते आणि ही टेस्ट रेडिओलॉजिस्टकडे करतात. यामध्ये गर्भाशयामध्ये डाय इंजेक्ट केला जातो आणि गर्भनळ्या बंद आहेत का किंवा त्यात काही ब्लॉक आहे का हे लक्षात येते. फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे पाळीच्या दर 13व्या-14व्या दिवशी फॉलिकल मॅच्युअर होते का, त्यामधून बीज बाहेर पडते का, या सगळ्या गोष्टी मॉनिटर करतात. आणि या दोन्ही टेस्ट नॉर्मल असतील आणि प्रयत्न करून तरीही प्रेग्नन्सी राहत नसेल, तर नक्कीच आपल्याला तिसऱ्या स्टेपला जावे लागते. तिसरी स्टेप म्हणजे लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपीमध्ये गर्भाशयामध्ये काही अडचण असेल का, जसे की अंडाशयाला गाठ आहे, किंवा गर्भाशयामध्ये गाठ आहे, किंवा गर्भाशयामध्ये पडदा आहे, ट्यूब ब्लॉक असतील, या सगळ्या गोष्टी करेक्ट केल्या जातात. लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर आम्ही पेशंटला IUI ही प्रोसिजर सजेस्ट करतो. IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. या प्रोसिजरमध्ये जेव्हा 13व्या-14व्या दिवशी फॉलिकल मॅच्युअर होते आणि बीज बाहेर पडते, त्याच दिवशी हजबंडचे शुक्राणू लॅबमध्ये कलेक्ट केले जातात. ते वॉश करून त्यामधले चांगल्या क्वालिटीचे, त्यांची मोटिलिटी चांगली आहे असे स्पर्म इंट्रायुट्राइन कॅथेटरद्वारे सोडले जातात. बऱ्याचदा गर्भाशयाच्या मुखाला काही अडचणी असेल, तर IUIचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि या लॅप्रोस्कोपी IUI केल्यानंतरही काही दिवस प्रयत्न करून जर प्रेग्नन्सी राहत नाही, तर याला नक्कीच अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असे म्हणतात. बऱ्याचदा फॉलिकल मॅच्युअर होते, त्यामधून बीज बाहेर पडते, पण ते बीज गर्भनळीमध्ये गेले किंवा नाही हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि ते गेले असेल तरी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं फलन होऊन गर्भ तयार झाला किंवा नाही हे पण लक्षात येत नाही. गर्भ जरी तयार झाला, तो गर्भाशयामध्ये रुजला किंवा नाही, हे या सगळ्या गोष्टी खूप मायक्रोस्कोपिक असतात, खूप सूक्ष्म असतात, ज्या आपल्याला कोणत्याही इन्व्हेस्टिगेशनद्वारे आपल्याला याचा अंदाज लावता येत नाही.
विज्ञानामध्ये असे कोणतेही तपासणी नाही आहे ज्यामध्ये इतक्या मायक्रो लेवलच्या गोष्टी लक्षात येतात. तर ज्या महिलांना असा प्रॉब्लेम असेल किंवा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असेल, त्यांना IVF हा कधीही योग्य पर्याय असतो. कारण IVF मध्ये स्त्री बीज शरीराच्या बाहेर काढले जातात आणि पुरुष बीज, स्त्री बीज यांचं फलन हे लॅबमध्ये पेट्री डिशमध्ये करतात. गर्भ तयार होतो आणि गर्भ आपल्या डोळ्यासमोर गर्भाशयामध्ये सोडला जातो. त्यामुळे प्रेग्नन्सी रेट, सक्सेस रेट जास्त आहे. पुस्तकाप्रमाणे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीला जेव्हा IVF करतात तेव्हा सक्सेस रेट हा 30 ते 40% आहे, पण प्रत्यक्षात हा 60 ते 70% आहे. चला तर मग अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी तुम्हाला कळालेच असेल. मग वेळ वाया घालवू नका आणि नक्की भेट द्या आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. थँक्यू.